मंडळी, काल आपण बघितलं असेल आपल्या बैलगाडा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणजे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा वाढदिवस होता. आणि कुठेतरी बरेच म्हणजे सोशल मीडियावर त्यांचा फोटो बघायला मिळालं, व्हिडिओ बघायला मिळालं. जुन्या आठवणी आपले संदीपबाई माले असतील यांच्यासोबत पण त्यांचा एक फोटो शेअर झाला जुनी आठवण म्हणून. पण कुठेतरी त्यांच्या आठवणी जाग्या करूया. आज ते आपल्यामध्ये नाही आणि हा गुढीपाडव्याचा निमित्त या मैदानाचा बोनिवलीचा. तर विशालदादा भेटलेत. विशालदादा आणि त्यांचा खूप जवळचा संबंध आहेत. कसं जवळ आलेत आणि त्यांच्या कारकिर्दीचा काही किस्सा आपण विशालदादाला जाणून घेऊया. विशालदादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांना वाढदिवसाच्या काल आपण शुभेच्छा दिल्या असतील, काय बोला? सर्वप्रथम सर्व गाडा मालकांना, सर्व छकडा शौकीकांना हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो. काल शेठचा वाढदिवस होता. शेठ आपले जरी नसले तरी बहुसंख्य गाडा मालकांनी शुभेच्छा दिल्या आणि भरपूर जणांचे स्टेटसला शेठचे फोटो होतं. त्यांचे सर्वांच्या मनापासून धन्यवाद दादा सारखं करून ना. शेठचे आणि माझे एकदम असे जवळचे संबंध हे 12 वर्षे होते. बरोबर. आता काय आठवणी म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही सोबत आले म्हणजे शेठच्या सोबत तुम्ही जुडले तो क्षण काय सांगाल? शेठचं सर्वप्रथम सांगायला झालं तर शेतकरी श्रीमंत गरीब हा भेदभाव नव्हता. जरी शेठची शर्यत झालेला समोर जरी कोण आला तरी शेठ समोर कांदे हात ठेवून फोटो काढायचे आणि जो गरीब असला तरी शेठ ते भेदभाव नसं करे. शेठ स्वतः बोलवायचे जवळ या आणि फोटो काढायचे आणि एकदम मन मिलाव स्वभाव होता. शेठची माझी पहिली ओळख झाली मोला. शेठनी आमचं दोघांचं म्हणजे बोलणं झालं शेठचं माझं. मग शेठनी घरी बोलून घेतला. त्याच्यानंतर आमच्या आस्ते आस्ते एकदम जवळीकपणा आला आणि दोस्ती एकदम घट्ट झाली होती शेठची माझी. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ना कुठलाही मैदान असू दे शेठचं नाव घेतलं जातो स्वर्गीय पंढरीशेठ फडके. आणि त्यांच्यानंतर आता त्यांची मुलं बघा गुरुनाथ फडके असतील, मंगेश शेठ असतील, कुठेतरी नाव चालवतात या क्षेत्रात असं किंवा काही गोष्टी असं काय बोलाल? शेठचं नाव हा 7 समुद्र पार केलेलं होतं. शेठचं नाव पूर्ण जगभर झालेलं होता. शेठ बैलगाडी क्षेत्रामध्ये असं बैलगाडी गाडा मालकाने स्वतःला म्हणजे शेठने स्वतःच्या हिमतीवर नाव केलं होतं आणि सर्व पब्लिकने शेठला बैलगाडी क्षेत्रामध्ये डोक्यावर उचलून घेतलं होतं. जरी शेठ बैल जरी नसले, शेठ जरी अड्ड्यात असला तरी अड्डा एकदम फुलल्या असावा. बरोबर. आता या बोनिवलीचा मैदानाचा याचाच मुद्दा घेऊ आपण. मला वाटतं भरपूर वेळा तुम्ही पण त्यांच्यासोबत आला असाल, काय आठवणी सांगाल या? 100% बोनिवली कमिटी तेव्हा तात्या होते स्वर्गवासी किशोर अनंत पाटील हे तात्या होते. त्यावेळी तात्यांच्या सोबत पण शेठच्या शर्यती झालेल्या आहेत. मांगरोलच्या पप्पू शेठ पाटील यांचा लक्षा आणि सावकार ग्रुपचा जपान ही गाडी पालवते. त्यावेळी पण या पाठीवर भरपूर शेठला भरपूर प्रेम दिलं. शेठला जरी म्हणजे बंदीच्या कालामध्ये शर्यती होत नव्हत्या पण ते मॅनेजमेंट करून शेठच्या जेवढे जमलेल्या शर्यती असायच्या व गाडा मालकांच्या तेवढ्या शर्यती पूर्ण करायच्या. तात्यांनी भरपूर केसेस वगैरे झाल्या होत्या, काही स्वतः झेललेले आहेत आणि तात्यांना पण आज भावपूर्ण श्रद्धांजली यांची पण कमी बसतात. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही गाडा मालक आज आपल्यामध्ये नाही पण त्यांचं नाव निघतोय. बघा आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये नामांकित मुलाखती आम्ही पण घेत असतो. मला वाटतं अशा खूप कमी मुलाखती आहेत की त्याच्यामध्ये नाव नाही. प्रत्येक मुलाखतीमध्ये तात्या असो किंवा पंढरीशेठ फडके असो. शेठचे आठवणी म्हणजे शेठने या अड्ड्यामध्ये भरपूर साऱ्या शर्यती केलेल्या आहेत ना. शेठचा असं नव्हता शर्यती क्षेत्रामध्ये स्वतः शर्यत झाली आणि जरी समोरचा बोला शेठ आपल्याला तुमच्या बैलात बोला शेठ लगेच पायऱ्यात पण होतं. आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये शेठचे सांगायचे झाले तर दोस्त संदीपबाई माली भोपर, अविनाश शेठ पवार चिखलोली अंबरनाथ आपले आणि ताडालीचे महेश शेठ पाटील यांची एकदम जवळची जिवलक अशी मैत्री होती. शेठ बैलगाडी क्षेत्रामध्ये असं नाव करून ठेवलेला होता का इथंच नसून म्हणजे आपलं रायगड ठाण्यामध्ये नसून तर पूर्ण सातारा, विदर्भ, संभाजीनगर या ठिकाणी शेठचे भरपूर फॅन्स फॉलोअर भरपूर झालेले होते. आणि या मुंबईला आपलं असं शर्यती क्षेत्र होतं पहिले का त्यावेळी शेठचे शर्यती संदीपबाई माली, अविनाश शेठ पवार आणि महेश शेठ पाटील ताडाली यांच्याची कंपाऊंड शर्यती व्हायच्या. जर कोणी जर शर्यत नाही गेला तर शेठ स्वतःच बोलायचे चला आपल्या एकत्र गाडीत बसायचे आणि लगेच चला तुम्हाला कुठली पसंत पडेल ती साईड घ्या, माझं हे 2 बैल, मग ते सांगत आपले हे 2 असे शर्यती पहिले शेठने त्यांच्या एकत्र व्हायच्या आणि एकत्र होऊन लगेच पायऱ्यात पण बोलायचे त्याच अड्ड्यात. आणि एका अड्ड्यामध्ये शेठच्या 5 शर्यती होत्या आणि त्यातले 2 पैरे संदीपबाई माली भोपूर यांचे होते शेठला आणि 2 शर्यती त्यांच्या शेत झाल्या. बरोबर. आता इतकंच नाही, आता तुम्ही सांगितलं की भरपूर लोक आठवण करतात या बोनिवलीच्याच मैदानामध्ये. मी जी डालमुंडीवाली मावशी आहे खिरकालीची त्यांची मुलाखत घेतली होती. घरातून निघतानाच फोन यायचा मला. म्हणजे डालमुंडीवाली मावशी सांगायची साईडला एक टाकी डालमुंडीची करून ठेव, कारण खूप सारा जण सोबत असायची.
शेटच्या सोबत भरपूर जण याचे शर्यतीनं शेटचे आणि शेटची पूर्ण टीम. मग शेट मावशीला सांगायचं का आज आम्ही अड्डे देणार आहेत, आमच्या जेवणाची सोय पूर्ण करून ठेव. जे शेट लागायचे म्हणजे मुंडी म्हणा का भेजा का कोलबी मच्छी वगैरे शेट तिनं सांगून ठेवायचे. मग मावशी त्या पद्धतीने त्यांच्या जेवणाची तयारी पूर्ण करून ठेवायचे. आणि शेट स्वतः आलं का पहिले आम्ही पण शेटच्या सोबत असलं पहिले सांगायचं, पहिले जाऊन मावशीला भेटा बघू भाव, मावशीने काय काय सांगलेलं त्या जेवण आले असेल ते आपल्या जेवून या. आणि ती मावशी शेटला सांगलेली आहे, शेटला ती म्हणजे शेटने जर मच्छी सांगितलेली असेल तर ती मच्छी देऊन भेजा वगैरे अशी द्यायची आणि सांगायची हा शेटला माझ्याकडून द्या म्हणून. बरोबर आहे. आता मला वाटतं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पंढरी शेठ फडके यांच्या मुलं विशालदादा बिराडे हा नाव वर आलाय, काय बोला? 100% शेटच्यात आशीर्वादानेच हा नाव वरती आलेलं आहे. आणि कायम स्वरूपी जोपर्यंत माझं श्वसन चालू राहील तोपर्यंत शेटचं माझ्या मुखातून अजरामर नाव निघत राहील. बरोबर. अजून त्यांचे बरेचसेच ना ते डान्स राहिले आठवणीत, त्यानंतर त्यांचे ते शब्द बघा, दोन्ही साईडनं खेळेल तोच खरा बिंजोरचा भाषा. आज कित्येक सारे गाडा मालक आपापल्या बैलांना ना दोन्ही साईडनं पलवायला लागलेत. शेटच्या सांगण्यावरूनच बहुतांची गाडा मला हे दोन्ही साईडचे पळायला आहे. पण पहिले असा खेळ नव्हता. शेट आले का अड्ड्यात नाव द्यायचं. आत्ताचा खेळ कसा झालेला आहे, पहिले अड्ड्यात पोरांना पाठवतं कोणचे बैला आले आणि काय नाही ते चाललेलं आहे. पहिले असा खेळ नव्हता. शेट आला का पहिले अड्ड्यात पहिला नाव देऊन टाकत ना. शेट जरी बोलले का बाबा शेट आमची साईड उजवी शेट लागेल मी डावी साईड घेतं चला शर्यत करू ना. असं हे नव्हता का आपल्याला याही हरवले म्हणून यांचे शेट एक ना 10 वेळेला शर्यत करायचे असा शेटचा खेळ होता. बरोबर. आणि शेट कुठल्याच मैदानात म्हणजे असं परत नव्हतं. एक शर्यत करून शेटला कधीच म्हणजे मनाचं समाधान नसतं. शेटला की बोलतात बघा दुसरी करतात का, ती बैल सुत तोडून नाही तर लगे बघा कोण तिसरी करतं का. मग अशा प्रकारे शेट शर्यती करायचे. त्यावेळी शेटच्या शर्यती क्षेत्रामध्ये म्हणजे जुने ज्यावेळी मी शेटच्या सोबत त्यावेळी जुने म्हणजे देसाईचे मैदान, देवरुंगचं मैदान आणि खांद्याला सर्वात प्रथम मी सांगतो माझ्या बाईटच्या माध्यमातून 3 फेऱ्यांचा मैदान हा खांदेश्वर आहे ना कर्नल स्पोर्ट बोलायचे त्यावेळी तिथं खांद्याला 3 फेऱ्यांचा प्रथम मैदान झाला होता याच्या महाशिवरात्री निमित्ताने. त्यावेळी शेटचा तिथं नंबर आला होता. बरोबर. पण आताच्या घडीला ना बरेचसे जे दादा सरकारचे जे चाहता वर्ग होता तो कुठेतरी मला वाटतं थोडा कमी झालाय का. तर मुंबईला ना शेटची बैला आता खूप कमी पडतात. घाटावर मला वाटतं आतापर्यंत डंका शेटच्या नावाचा वाजतोय, याच्या मागचं कारण शेटचं सर्जाचा वरती डंका आहे नाव जसा सर्जा बोलतो तसा आपल्याचं नाव चाललेलं आहे. मुंबईला काही दिवसानंतर या शेटची पोरं येतील. पूर्ण शेटचं फोन मेसेज वगैरे असतात आम्हाला. पण शेटचा जसा आपणचा आमच्यावर प्रेम विश्वास तसा पूर्ण शेटचा पण आहे आमच्यावर आणि येतील काही दिवसांनी. बरोबर. चला आता जाता शेवटचा प्रश्न घेतो. हाच मैदान बोनिवलीचा एखादी आठवण तुमची शेटच्या सोबत राहिलेली ह्या मैदानामध्ये काय सांगाल? या मैदानामध्ये भरपूर शर्यती केल्या होत्या शेटने. त्यावेळी बघा कसं होता, पहिले आदात दुसरा हे नव्हता, ओपन असायचं. कालांतराने बंदीच्या नंतर बॅनर पाडायला लागले, आदात जोर पाहिजे दुसरा जोर पाहिजे. त्या पद्धतीसाठी शेटनी ती पण सिरियल ठेवलेली. आदात पण घेतलेला होता, दुसरा पण घेतलेला आणि ओपनची 3 बैल घेतलेली होती. या मैदानामध्ये पहिली ज्यावेळी आलो होतो तेव्हा सर्जाची पहिली शर्यत होती. सर्जा होता शेटचा आणि मांगडीत आता तर सुंदर. पहिली शर्यत समीर शेठ भोईर मोठागाव यांचा सोन्या आणि दीपेश शेठ पोरजी धानसर यांचा सुंदर ही इथं पहिली शर्यत शेटची झाली होती. त्याच्यानंतर दुसरी पण शर्यत इथं झाली होती ना. तेव्हा बंदीच्या कालामध्ये ती एक आठवण आहे. आणि अशा भरपूर साऱ्या शेटच्या वजीर बादल बालाचे त्यावेळी पण भरपूर शर्यती इथं झालेल्या आहेत. आणि त्यावेळीचे गाडा मालक म्हणजे मी तुम्हाला सांगतो का जे आपले डायगरचे दिगंबर शेठ आंबेकर डायगरचे, रतन शेठ म्हात्रे सागाव आणि विष्णू शेठ पाटील पडलेगाव असे बरेचसे गाडा मालक आहेत ना बैलगाडी क्षेत्रामध्ये. तेव्हा शेटची त्यांच्या शर्यती व्हायच्या ना. शर्यतीनं तो माझ्या असायची ती माझ्या आत्ताच्या ह्याच्यात म्हणजे ते गाडा मालक नाहीत कोण. आयऱ्याचे अच्युत शेठ भगत, रतन शेठ म्हात्रे सागावचे हे गाडा मालक कुठेतरी म्हणजे नंदी आहेत प्रत्येकाकडे पण असे अड्ड्यामध्ये जास्त प्रमाणात दिसत नाही. प्रत्येकाचे नंदी आहेत परंतु इथं पहिल्यासारख्या अड्ड्यात दिसत नाही. पहिल्याचे वेगळंच म्हणजे हे होता सुनील शेठ भगत बदलापूर आगार यांचा चिमण्या पालाचा आणि सुलतान पालाचा या अशा गाड्या पालाच्या त्यावेळी मजा असायची शर्यतीनं ना. शर्यती व्हायच्या पण बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतला. आजचा मैदान हा भव्य दिव्य मैदान आहे. जरी तात्या नसला त्यांची मुलं वारसा चालवतात, कसं वाटतं तुम्हाला? काय बोलतो त्यांचे अख्ख्या जे तात्यांची टीम आहे म्हणजे तात्यांचे दोन्ही मुलं
संदीप दादा, योगेश दादा आणि आमचे प्रवीण दादा यांचं कंटिन्यू कॉन्टॅक्ट असतं, फोन चालू वगैरे असतं, शर्यती होत राहतात. शर्यती बादला दोस्ती टिकवतं आणि त्यांचं आयोजन केल्याबद्दल त्यांचा आभार. एवढे गाड्या मालकांसाठी काही प्रयत्न केलेले आहेत, काही केसेस पण घेतलेले आहेत अंगावर. बरोबर ना त्याही असं म्हणजे बंदीच्या काळामध्ये भरपूर सहकार्य केलं गाडा मालकांना, त्यांना पण गाडा मालकांनी भरपूर प्रेम दिलेले. सर्व गाडा मालकांच्या व तात्यांच्या आशीर्वादाने आज हा मैदान संपन्न होत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. चला, धन्यवाद.